नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजुष टिमेटकर आज एका नवीन विषयासह आपल्यासमोर आले आहे. विषयाचं नाव आहे गणित. मंडळी, तुम्हाला वाटेल आज असा हा अवघड विषय का बरं मी निवडला असेल. पण मंडळी, आपण सहज बोलून जातो ना की एज इज जस्ट अ नंबर. पण खरं सांगू का, आयुष्य फार मोठं कोडं आहे. फार एक म्हटलं तर खूपच सहज सोपं सुटणारं गणित आहे. तर कधी कधी अनाकलनीय घटनांची नांदी हे आपल्या आयुष्याला अतिशय क्लिष्ट करून टाकणारं जे आपल्याला प्रमेयासारखे जे प्रकार गणितातले बऱ्याच जणांना अवघड जायचे तसे क्लिष्ट करणारं असं आयुष्य हे गणित आहे. म्हणजे संख्या कुठली असू द्या, मला त्याच्याशी घेणं नाही. पण आपल्यातली जे सद्गुण आहेत, या सद्गुणांची आपण वर्धन करणं किंवा सद्गुणांचा नेहमी गुणाकार, आपल्या अंगीभूत गुणांचा गुणाकार, आपल्याला येणाऱ्या अडचणींचा, आपल्याला आलेल्या वाईट अनुभवांचा भागाकार, लहान मोठे कुठल्याही तक्रार असू दे, त्यांच्या आयुष्यातली वजाबाकी आणि आपण माणसांचा आयुष्यात करतो जो संग्रह, तो किती प्रमाणात आहे त्याची गोळाबेरीज म्हणजे बेरीज. असं जर का आपण केलं ना, तर मनाला चिरतरून ठेवणाऱ्या, मनाला सतत आनंदित ठेवणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या आनंदाची, सुखाची उधळण म्हणजेच गुणाकार, आपल्या दुःखाचा, आपल्या समस्यांचा भागाकार, चांगल्या वाईट अनुभवांची गोळाबेरीज आणि दुःख त्रासदायक छोट्या मोठ्या गोष्टींचा त्याग म्हणजे वजाबाकी, असं इतकं साधं आयुष्याचं साधं आणि सोपं गणित आहे मंडळी. आपण गणितात काय शिकतो बरं शाळेत असताना? 1+1 म्हणजे 2 आणि 1+1 म्हणजे 0, होय ना? तर इतकं सोपं गणित असतं आयुष्याचं सुद्धा. तुम्ही जर का ठरवलं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणत आयुष्याच्या गदारोळात एकमेकांचा हात पक्का धरून चालत राहायचं, त्यांना साथ द्यायची, तर एकमेकांशी हातमिळवणी करत पुढे जायचं आपण ठरवलं, तर ही बेरीज मग मनात आनंद तरंग उमटवतात. साथी हात बढ़ाना साथी रेस, एक अकेला थक जाए तो मिलकर बोझ उठाना साथी रे. असं जर का तुमच्या मनात येत असेल, असं जर का जाणीव तुमच्याजवळ असेल ना, तर ही आनंदाची सुखाची प्रकरण ही सुद्धा एक प्रकारची बेरीज आहे मंडळी. तुम्ही दुसऱ्याच्या मनाला जाणून घेताय. तो थकला आहे, त्याला आपण हात देऊया. तो दमला आहे, त्याला गरज आहे आधाराची, त्याला आपण साथ देऊया. असं म्हणत जर का तुम्ही जगलात आणि एकमेकांसाठी काहीतरी आयुष्यात करत गेलात ना, तर ही सुद्धा एक मोठी आनंदाची आणि सुखाची गोष्ट असते आयुष्यातली. पण खूपदा काय होतं ना मंडळी, हलक्या कानाचं असल्यामुळे असेल म्हणा, किंवा एखाद्याबद्दल काहीतरी बरं वाईट ऐकल्यामुळे, किंवा आपल्या मनात काहीतरी त्याच्या वागण्यातून असं आपल्याला जाणवलं की नाही बाबा, नाही ही व्यक्ती नाही चांगली वागत, तर आपण काय करतो, ती व्यक्ती वाईट ठरवून मोकळं होतो, तिला दोष देतो आणि सरळसोटपणे तिला आपल्या आयुष्यातून आपण वजा करून टाकतो. मग कुठलीही शहानिशा न करता आपण कुठल्याही निकषावर हा डिसिजन घेतो आपल्याला कळत नाही. पण आपण कुठलीही शहानिशा न करता त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करून सोडतो आणि मग दो हसो का जोडा बिखड गयो रो, गजब भयो रामा, जुलम भयो रो, अशी अवस्था होते. किंवा चल उड जा रे पंछी ये खेत हुआ बेगाना, अशी अवस्था होऊन आपल्याला आयुष्यातून माणसं वजा करत 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 आपण एकाकी होण्याची शक्यता असते. बघा मंडळी, कधी कधी कुणाच्या आयुष्याच्या वाटेवर इतके काटेच काटे विखुरले असतात, सुखाची हिरवळ मुळीच नसते. एखाद्याचे दैवच त्याची इतकी जीवघेणी परीक्षा घेत असते, इतका त्याला त्रास होत असतो आणि मान मोडेपर्यंत आपल्या समोर येणाऱ्या आव्हानांना तो तोंड देत जगत असतो. तो त्या आव्हानांना आपल्या पद्धतीने त्यांच्याशी झुंजण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून त्याच्या शरीरावर आणि कधी कधी हृदयावर पण बरेच घाव होतात. असुडाचे भरून न येणारे वण तिथे आपल्याला दिसून येतात. पण हृदयाला इतका वेगळा छेद देऊन जातात, इतका वेगळा आरपार छेदतात
की आयुष्यातील हृदयावरचे हे घाव आहेत ते काही करता विदीर्ण असे भागाकाराचे वण बनून राहतात, अंश बनून शिल्लक राहतात आणि बाकी उरतात त्या जीवघेण्या विदारक आठवणी नि मनातली पोकळी आणि काळजाला पडणाऱ्या चिरा. यापेक्षा दुसरं काहीच उरत नाही अशी अवस्था माणसाची होऊन जाते. काही महाभाग तर असे असतात ना मंडळी की सुंदर एकदम छान लयबद्ध आपलं आयुष्य चालू आहे, सगळंच काही ठीकठाक आहे, घरात सगळंच व्यवस्थित आहे, पण अशा वेळी आपण सुखाचा गुणाकार करत बसण्याच्या भानगडीत न पडता ही लोकांना त्यांच्यातले दुर्गुण उफाळून येतात आणि त्या दुर्गुणांचा गुणाकार करत जातात आणि आयुष्याची नको ती परवड ही लोक करून घेतात, बाई बाटलीच्या नादी लागतात, कधी सुखी संसाराची राख रांगोळी करतात, आयुष्यात उठतात, घरात सुशील सुंदर पत्नी असताना सुद्धा यांना परस्त्रीच्या जाळ्यात अडकायचे डोहाळे होतात आणि त्यातून मग जीवनाची जी एक फोळी होते, चांगल्या चौकोनी कुटुंबाची एक वासलात लागते आणि एकेका नात्याला मग सुरुंग लागतात आणि मग देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान असं म्हणायची वेळ येते. अशी अवस्था स्वतःच्या हाताने ही लोक करून घेत असतात. कधी आयुष्याच्या गणिताला सोडवण्यासाठी आपण सहजी हातचा घेतो, काहीतरी कोणाला तरी आपण म्हणतो की बाबा मला असा असा प्रॉब्लेम आहे आणि आपण त्याच्याशी डिस्कस करायला जातो. पण हा जो हातचा तुम्ही घेता ना, हा सुद्धा डोकं नीट शांत ठेवून डोळे उघडून घ्यायचा असतो मंडळी. हा जर का हातचा असेल ना, तो अहंकाराने फुगलेला असेल, वाईट असेल, तर हा हातचा आयुष्याचा सर्वनाशाकडेच माणसाला घेऊन जातो. पण तोच जर का सात्विक भावनांचा असेल, सुखद असेल, त्याच्यातला प्रेम भावना जागृत असेल, तो प्रेमळ असेल, तर असा हातचा संसाराचं नंदनवन करायला नक्कीच मदतीला धावून येतो, हेही लक्षात ठेवा. खूपदा पालक त्यांच्या मुलामुलींवर इतका पक्षांचं ओझं टाकतात, इतकं लादतात की त्यांच्या इच्छा आकांक्षा त्यांना आपल्या मुलांकडून पुऱ्या करून घ्यायची गरज वाटते आणि मग ते त्यांना त्यासाठी बेठीस धरतात आणि मग ते त्यावेळेला हे बघत नाही की आपल्या मुलांची तशी काही कपॅसिटी आहे की नाही. फक्त माझं म्हणणं असं आहे आणि मला हे मिळालंच पाहिजे ही त्यांची अपेक्षा असते आणि ही अपेक्षा मग त्या मुलांवर दबाव आणून जीवनात विसंगती निर्माण करू शकते. आता मुलांचा कल बघू ना, म्हणजे मुलांचा कल बघून मी म्हणेन की गुण म्हणजे परीक्षेत मिळणारे गुण नाही, तर मुलांच्या अंगीभूत जे गुण आहेत त्यांना तुम्ही खतपाणी घाला, ते जोपासा, त्यांना चांगलं त्यांचं संवर्धन करा. जसं आपण एखादी रोपटा आणतो आणि ते बागेत लावून त्याचं किती छान त्याचं नर्चरिंग करतो, त्याला छान खतपाणी घालतो, त्याला वेळेवर सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घेतो, पाणी देतो, त्याला वेळोवेळी वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याची छाटणी कापणी करतो आणि आपण त्याला छान वाढवतो ना, तसं मुलाच्यातल्या चांगले गुण हेरवून त्यांचं संवर्धन करणं आणि त्यांना ते गुण जोपासायला त्यांना मदत करणं आणि त्यांचं जीवन सुसह्य व्हायला त्यांना मदत करणं, तर ह्या दृष्टीने आपण ह्या गुणांचं गुणन करणं म्हणजे गुणाकार करणं खूप गरजेचं असतं. त्यांच्याकडल्या आपल्या ज्या अपेक्षा आहेत ना, त्यांची वजाबाकी करायची आयुष्यातली, ती वेळच्या वेळेस करायला हवी. मुलांचं नेहमी आपण पालकच बनू राहावं, त्यांचं मालक बनण्याचा प्रयत्न करू नये की मी तुला जन्म दिलाय म्हणजे माझ्या तुझ्याकडून एवढ्या अपेक्षा आहेत आणि ते तू माझा फुलफिल केल्या पाहिजेत, ही अशी कुठलीही अपेक्षा आपण मुलांकडून ठेवता कामा नये. मुलांनी त्यांच्या कर्तव्याची जाण म्हणून आपल्याप्रती काहीतरी करणं ही गोष्ट वेगळी आणि आपण त्यांच्यावर अपेक्षा टाकून त्यांच्याकडून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणं ही गोष्ट अजूनच वेगळी असते. आणि म्हणूनच त्यांना वेठीस धरून आपल्या आणि त्यांच्या आयुष्याचा विदारक असा भागाकार करण्यापेक्षा त्यांच्यातील कलागुणांचा जोपासना करत त्यांना एक जिनियस असं किंवा सुदृढ असं नागरिक बनवणं, सहृदय, समजदार, सजग नागरिक बनवणं म्हणजेच आयुष्याची एक सुखद बेरीज असते असं मला वाटतं. काही लोक असे असतात ना, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर जिक्र के धुएं में उड़ाता चला गया.
म्हणजे असं बेदरकारपणे वागणारे की ज्यांना परिस्थितीची जाणच नाही आहे त्या परिस्थितीत आपण कसं फेस केलं पाहिजे, त्या परिस्थितीत सन्मार्गावर चांगल्या प्रवृत्तीवर आणून चांगल्या मार्गावर आणून कसं आपण तिला नीट केलं पाहिजे हे ज्यांना समजत नाही, आयुष्यातल्या आव्हानांना सामोरे न जाता जे बेफिकीरपणे त्याचं तोंड देतात, अळसावलेले असतात, ज्यांच्यात काहीच असं पॉझिटिव्ह नसतात, मग जे स्वतःचीच मदत नाही करू शकत आहे ते इतरांना काय हो मदत करणार, असेही लोक आपल्याला आयुष्यात भेटतात. मात्र हे असह्य असे जे लोक आहेत ना, मग असह्य होऊन व्यसनाधीन होतात आणि स्वतःचा सर्वनाश करून घेतात. म्हणूनच मंडळी मी नेहमी सांगेल की आयुष्याचं गणित जर का तुम्हाला सोडवायचं असेल ना, तर ते नेहमी डोकं शांत ठेवून, डोळे उघडे ठेवून, डोळसपणाने अतिशय सोडवणं गरजेचं आहे. प्रत्येक गणिताला उत्तर हे आहेच, पण योग्य वेळी कुठली स्टेप घ्यायची हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे ना, नाहीतर मग ते क्लिष्ट होऊन जातं गणित. नक्की कुणाला नाकारायचं आहे, नक्की कुणाला आपल्या आयुष्यातून वजा करायचं आहे, नक्की कुणाला आपल्यातून बाजूला काढायचं आहे, हे योग्य वेळी योग्य ठिकाणी ही जर का कृती झाली तर नात्यांची ही सरगमना लयीत, सुरात, तालात नाहत राहण्यासाठी माणसं जोडणं, ते जपणं, त्यांच्यातील अंगीभूत चांगल्या गुणांना सतत संवर्धित करत राहणं, आपल्या पुष्णे आपण त्यांना आपण त्यांना चांगल्या गोष्टीसाठी मोटिवेट करत राहणं आणि त्यांच्यातून आणि महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यातले सद्गुण जर का तुम्हाला हेरता आले ना, तर त्याच्यासाठी तुम्ही स्वतः सद्गुणी असावं लागतं आणि तुमचं मन तितकं, अंतःकरण तितकं स्वच्छ सुंदर असावं लागतं. प्रत्येक व्यक्ती ही परिपूर्ण कधीच नसते मंडळी, प्रत्येकात काहीतरी कमतरता आहेच, पण तिच्यातील चांगलं पाहण्यासाठी तुमचं अंतःकरण सुद्धा तितकंच स्वच्छ असलं पाहिजे, तितकंच शुद्ध असलं पाहिजे, हे पण गरजेचं असतं. आणि मग तुम्ही असा जर का तुमच्याकडे सद्भावना असेल, चांगली दृष्टी असेल, तर तुम्ही लोकसंग्रह वाढवून आयुष्याची बेरीज करणार हे नक्कीच असतं. व्यक्तींमधील सद्गुणांचा, सद्भावनांचा, सच्चिलतेचा नेहमीच गुणन करायला शिकलं पाहिजे, म्हणजे गुणाकार करावा. त्यांना ते आवर्जून सांगावे त्यांच्यातले सद्गुण आणि ते त्यांचं वर्धन कसं होईल, त्यांचे दामदुपटीने ते कसे वाढतील त्या गुणांना, आणि त्यांच्यातल्या अवगुणांना त्याद्वारे छेद कसा देता येईल, त्यांचा भागाकार कसा करता येईल आणि त्यांच्या अपप्रवृत्तीवर त्यांना कशी मात करता येईल. आणि मग हे डोळसपणा केलं तर आपण आयुष्याचा भागाकार व्यवस्थित केला असं समजावं. नेहमी लक्षात घ्या की आयुष्यात प्रॉब्लेम आले की आपण कोणाला तरी ते शेअर करत असतो आणि त्याची मदत घेत असतो. अशा वेळेला आपण हा मदतीचा जो एक हातचा आला एक म्हणतो ना आपण, एक हातचा घेतो, तो अहंकाराचा, द्वेषाचा, मदाचा, मत्सराचा कधीच असता कामा नये. तो असावा सात्विक, दया, क्षमा, शांतीने परिपूर्ण. मग त्याचं बोट धरून जर का तुम्ही आयुष्यात चाललात तर आयुष्यात तुमचं नंदनवन होणार, तुमचं जीवनाला एक चांगली दिशा मिळणार, चांगला आनंदित जीवन तुम्ही जगणार, यात तीळ मात्र संशय नाही. मंडळी, एक मात्र नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे कि जब कुछ कर दिखाने वाली हौसला बुलंद होता है तो उम्र महज एक नंबर है जाता है. आणि म्हणून नेहमी सत्प्रवृत्तीने वागणाऱ्यांना, सद्गुणांचं संवर्धन करणाऱ्या, सद्गुणांचे गुणन करणाऱ्या, वाईट प्रवृत्तींचा भागाकार करणाऱ्या, वाईट गोष्टी आयुष्यातून वजा करणाऱ्या आणि लोकसंग्रह वाढवून, चांगल्या सज्जन लोकांचा संग्रह वाढवून आपल्या आयुष्याची गोळाबेरीज करणाऱ्या माणसाला आयुष्याचं गणित हे नक्कीच सहजपणे सुटतं, चुटकीसरशी सुटतं आणि तो आयुष्यात समाधानी सुखी आयुष्य जगतो आणि ह्या आयुष्याचा एक चांगला आस्वाद घेऊ शकतो. तेव्हा मंडळी, हा गणिताचा सारखा क्लिष्ट विषय आज मी तुमच्यासमोर मांडला आणि आयुष्याचा एक वेगळ्याच अँगलने आपण अवलोकन केलं. कसा वाटतो तुम्हाला हा विचार जरूर कळवा. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी करत असलेल्या वेगवेगळ्या विषयाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तत्काळ पोहोचतील आणि तुम्हाला ते पाहता येतील. तेव्हा मंडळी, नमस्कार, बाय बाय.